फायनली काहीच आरती मस्त भक्त उठले नसते त्यांना उठून घ्या. मी खाली गेलो ना योच पहिला वरती आले माहित आहे का? कधी कधी रात्री मी पुढे होतो. अरे तू लास्टला होता बघ जेव्हा माझ्यावर दोन ऐक ना तू लास्टला होता बघ सगळ्यांनी पहिलं तुला बघितलं रस्त्याचं काम चालू होतं तिथे. अरे ते हिशोबाने आम्ही पकडणार आहोत काय कांदा देऊन कांद्याचा बाग आहे ना बाजूला मग कांदा देऊन सत्कार करून नारळ देऊन नाही नाही नारळ नाही कांदा आहे ना उगाच गर्दी करून ठेवता. कांदा देऊन सत्कार करू कांदा किती घाला भात घ्या अजून अरे घे ना किती 4 टाइम घेऊन झाला. अरे 4 टाइम म्हणजे तुमच्या चौकांचा घाला असेल त्याने. तयार झाला मस्त. आता पुढच्या वर्षीपासून चिन्मय दादा गाडी चालवणार आहे आपली रिक्षा. तर काहीच बघू शकता आज आहे मस्तपैकी मंचुरियन. इकडे आज चायनीज आयटम आहे बघा. इकडे राईस ठेवले मस्त असा. इकडे मंचुरियन बनवतात थोड्या वेळाने सूप बनवतील. सूप बी आहे ना बोटला पाणी पाहिजे चार्जिंगला. अशा कोणत्या मंडळाला आहे का नक्की कमेंट करून सांगा. आपल्याच मंडळामध्ये एवढं सर्व काही भेटतं खाणं पिणं सर्व टाइम टू टाइम. तरी पण यांना बोलू का आता पुढे नको जाऊन द्यायला सोडून द्या. हॅलो जरी झालं युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. दिवस 6 वाजता मी सकाळ सर्वजण उठलेत फ्रेश होते आपणही फ्रेश झालं मस्त असं. इकडे बघू शकता हे बघा ॲक्शन करतो बघा आपली. थोड्याच वेळात आरती चालू आहे तुम्हाला दाखवतो मस्त अशी. चला हे बघा सर्व मंडळी आपली चहा पित आहेत आणि बिबटे येऊन गेले रात्री येऊन गेलं. डेंजर बिबटे. माझा ब्लॉग बघला ना ऐक ना ऍक्शन नंतर कर. माझा बिबटे बघा रात्री जेव्हा ब्लॉग येईल तेव्हा रात्री बघा. यो बिबट्या डेंजर होता कुठं माहिती हिस्सा गायब होता. डेंजर एकदम. साई बाबा जय म्हणे जैसा भाव दया तैसा अनुभव नावेचे दया जाणा ऐसी तुझे माव तुझे माव आरती साई बाबा तुम ते नम घेता हरे संतो तळता आगाध तव चरणी अर्गदावी सिंहनाथा हवी सिंहनाथा आरती साई बाबा. फायनली काहीच आरती मस्त. भक्त उठले नसते त्यांना उठून घ्या. तर काहीच फायनली आपलं दर्शन वगैरे झालेलं मस्त असं. आता चाललंय चहा पियाला भाई. आपल्याला काही चहा पिता येत नाही मी चहा पितच नाही. आणि चहाला लाईन बघा किती लागेल. आज मस्त पार्लेजी बिस्किट आहेत. ये मधी का घुसता है तुम लोग? साईराम साईराम बाबा. अरे तुझ्यासाठी मी खाली गेलो ना योच पहिला वरती आले माहित आहे का? कधी कधी रात्री मी पुढे होतो. अरे तू लास्टला होता बघ जेव्हा माझ्यावर दोन ऐक ना तू लास्टला होता बघ सगळ्यांनी पहिलं तुला बघितलं रस्त्याचं काम चालू होतं तिथे. अरे ते हिशोबाने आम्ही पकडलं तुम्ही लास्टलाच मी लास्ट पर्यंत नाही राहत. आणि जेव्हा याला विचारलं ना पुढेच पळत सगळ्यांनी विचारला फोन लावला तेव्हा समजलं का तू मध्ये आहे मग सुटला बरं तू. मी नाही थांबत लास्ट. त्यांना 1.5 तासात आणलं आम्ही. आणि जर आम्ही नसतो ना तर 1 वाजला तरी आलो नसतो. आम्ही आरतीला पोहोचलो असतो. मस्त विचारलं आपण त्याला. आज नाश्त्याला पावभाजी असणार आहे पुन्हा एकदा पावभाजी. बघू शकता मस्त इकडे मसाला तयार करतात पावभाजीचा. इकडे मस्त
आपला कापलेला आहे सर्व जे पाहिजे ते. हे बघा तेरा कोई फेमस करता आहे दोनों को. इकडे बटाटा आहे. इकडे चालले आपला मसाला तयार करायचा. हाँ जो मालक है वो कुछ काम ही नहीं कर रहा है. ये क्या खाली कुर्सी साफ कर रहा है. खाली कुर्सी साफ कर रहा है. जो मेन मालक आहे तो बाजूलाच आहे. दुसरीच माणसं लेबर लोक काम करतात. पण मस्त जेवण वगैरे एकदम भारी असते. चला आपण पटापट आपली बॅगा गाडीमध्ये टाकून घेऊ आणि थोड्याच वेळात निघायची तयारी चालू करू. राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की जय. साईनाथ महाराज की जय. फायनली पॅकअप वगैरे झाले मस्त वेगळी. अजून आहे ना थंडी लागते. काय बोलणार एवढे जवान व्यक्ती आहे ना थंडी लागते. थंडी लागते. थंडी काय ना पोशाख वगैरे थंडी लागते तुम्हाला. चला आता आपली गाडी रेडी झालेली. चला जाऊ पटापट आपण हॉल्टवर. कारण की मध्ये काहीच आता मला करायला भेटणार नाही शूट वगैरे. त्याच्यामुळे निघूया डायरेक्ट. पोसून का भरपूर सारा असं तंबूचं काम झालेलं आहे. मगासपासून शूट नाही केला. आता नवीन तंबू लावायला घेतलं म्हणून शूट करतं. सर्वजण आलेले जेवढी मंडळी होती तेवढी आली. आणि आता फास्ट काम करायला लागेल कारण पालखी कधी पण येईल. आता नाश्ता चालू आहे पालखीचा. हे बघा इकडे नवीन तंबू 2 आलेले. तिथंच आपल्याला पालखी ठेवायची. आणि बघ हे इकडे बॅगा पण लावले आम्ही अशा. इथून असे तंबू लावायचे पूर्ण. आणि आपली पब्लिकच तेवढी आहे असल्यामुळे. आणि आता त्या इकडे जेवण बनवायची तयारी पण चालू झाली. सोडू नका. मोठ्या फॉरेनच्या तिथे इथे ठेवायचे. डेंजर एकदम जाईन. आता बॅगा उतरायला चालू केलं मस्त अशा. आणि या मोठ्या बॅगा आहेत ना त्यांचा आम्ही आता लवकर सत्कार करणार आहोत. सत्कार करायचा म्हणून काय कांदा देऊन. कांद्याचा बाग आहे ना बाजूला. मग कांदा देऊन सत्कार करू. नारळ देऊन नाही. नाही नारळ नाही कांदा आहे ना. उगाच गर्दी करून ठेवता. कांदा देऊन सत्कार करू. कांदा 10 रुपये किलो देत असाल तर सत्कार होईल आपला. एक गोण घेतली का सगळ्यांचा सत्कार होईल. हे इथं चाललेलं आहे. कोणी कांदा इस्रायल युद्धाला जाणार आहे. युद्धाला चाललेलं आहे. इस्रायल आणि याला इराण इराक इस्रायल. काहीच बघू शकता सर्व तंबू वगैरे बांधून झाला. आपल्या बॅगा पण उतरून झाल्या. आता सर्वजण नाश्ता करतात. याच्या वगैरे मागची मेहनत असते पण काही लोकांना कळत नाही. सर्व केल्यानंतर आता पालखीवाल्यांनी नाश्ता कधी केला आहे त्याच्यानंतर राहिला किंवा न राहिला तर आम्हाला भेटतो. हे बघा तर आपण पण नाश्ता करून घेऊ मस्त असं पावभाजी.
मागं बघ मागं बघ. बघू शकता पोरं सर्व बसल्या जेवायला. अरे कमी खा जरा. साईराम आम्हाला चालायचं असतं थोडं असं. हा. पचन पण झाला पाहिजे ते ना, ते इकडून बाहेर निघेल. तिसऱ्यांदा वाद काय मोहित कसं वाटतं आज? पाय पण दाखवले जरा. पाय नको, पाय नको, पाय नको. किती घाला भात घ्या अजून. अरे घे ना. किती? 4 टाइम घेऊन झाला आता. अरे 4 टाइम म्हणजे तुमच्या चौकांचा घाला असेल त्याने. हा, मग आमची मस्ती अशीच चालू राहील. तर चला आपण जाऊ, आपण पण जेवण करायला मस्त पैकी. आता वाजला 1:15, पटापट जाऊ. आज बघू काय मेनू आहे तुम्हाला दाखवतो. इथं वाटतंय तळीतच दाखवतो. खिचडी भात आहे, मिक्स भाजी, भेळची भाजी आहे भयाची आणि भेळची आणि पोप्या नळ्या. फायनली आता निघायची वेळ झालेली आहे. मस्त इथं आपल्या संध्याकाळच्या जेवणाची पण तयारी चालू झाली. बघू शकता हे बघा. आणि फोटो पाहिजे. आता बालद्या दिसायला लागल्या ते. हे घेऊन गेल तर हे अंघोळ करायला त्या आणलं नाही. हा मग. अरे वा, नवीन ड्रायव्हर तयार झाला मस्त. आता पुढच्या वर्षीपासून चिन्मय दादा गाडी चालवणार आहे आपली रिक्षा. पाणी वाटप साई सेवा. हे बरं. फायनली पालखी निघाली. आता आपल्याला तंबू सोडायचे पटापट घेतले तेव्हा. एक फोटो काढत होता म्हणून थांबलो. साईराम चला निघा, लवकर पोहोचायचं आपल्याला आज. हा चला. हे बॅग कोणाची आहे? बाजू. बघू शकता इकडे मस्त पैकी ज्यूस बनवलाय. कोणता ज्यूस आहे आज? हा, लेमन विथ कोकम सरबत. लेमन विथ कोकम सरबत. मग आता घेतले लिंबू पिलायला मस्त असे. जोशी ते कार्यकर्ते. पूर्ण आपला झालेला आहे काम इथला. आता सर्वजण निघतील. फक्त एकच टेम्पो राहिले. 2 गाड्या राहिल्यात. हे बघा नाना गाडी घेतली. नाना इथं मस्त असा. आता जाऊ आपण नेक्स्ट स्टॉपला, म्हणजे नेक्स्ट रात्रीच्या हॉल्टला. आपली तयारी आपण करत राहायची. पालखीचे शॉट पण तुम्हाला बघायला भेटेल, सर्व काही बघायला भेटेल. आणि उद्या एकविरायची पालखीचं म्हणजे चालू. उद्या किंवा परवा दोघां दिवशी करतात आमच्या पालखीमध्ये. बघूया आता कसं काय होतं, कारण की उद्याच करतात. आय थिंक त्याचा रिझन असा आहे. तर पोचलो आता संध्याकाळच्या हॉल्टवर. मस्तपैकी आता इथं तयारी चालू केली आहे बघा. आणि कडक असा ऊन लागतोय. आज लवकर पोचलोय. घेतलं मस्तपैकी नेट राहायला. आज आपल्याला तंबू नसणार आहे, आज ओपन असणार आहे. आडवा मारीत जा ना, आडवा. आमचे मंडळाचे मॅनेजर सांगतात, डायरेक्शन देतात पूर्ण असे सर्वांना. हा घ्या बाबा घ्या. नको कसं वाटतं तुला बॅगा उतरताना? भारी का सांग ना. वजन वाटतं म्हणून ते बाजूला ठेवलं बॅगा तुम्ही. काहीच बघू शकता. काय तुम्ही ठेवलंच बाजूला बॅगा दिसता ना. आता एअरपोर्टला न्यायचे. कुठल्या एअरपोर्टला? इथला शिर्डी एअरपोर्टला जाणार. शिर्डी एअरपोर्टला जाणार आहे. ते शिर्डी एअरपोर्ट वाले आहेत, त्यांच्या भागा बाहेर लगेच जास्त पैसे भरायला लागतील एक्स्ट्रा पैसे चार्ज करायचे म्हणून.
आज आणि गाण्यांची मेहफिल होणार आहे मस्त अशी, कारण की 2 दिवस झाले मागच्या, पण जास्त काही गाणी बोलले नाही, पण मस्त झाले. आज लवकर आले तर लवकर गाणी होतील. हे बघा आपला डीजेचं सेटअप काढतात पूर्ण. टेम्पोमध्ये सेपरेट डीजे आहे, इथं पण आहे. हे गाण्यांसाठी स्पेशल आहे. ते उतरायचं ठेवायचं ना, हे खूप त्रास आहे. ते 4 ते 5 जण लागतात, 2-3 खाली लागतात वरतून आणण्याचं. एवढी मेहनत आहे ना, डेंजर आहे. कोण ठेवल कोण होतं त्याला? ते ठेवतील आता. हा, आता ठेवतील ते. आता आम्ही ठेवणार नाही. चष्मा पडला तुझा ₹1,00,000. आता बनवतात मस्त की मुगाची डाळ, म्हणजे काढली डाळ. आम्हाला वाटलं वेल बनवतात. या मैदाना मैदान बोलतो मग ते कुठे आहेत? गवतान. हे बघ इथं बसले ते. अरे यो शेर आहे. शेर वाघ आला, वाघ. हे वाघ तुला पाहिजे का? देवनाथ ए शिवा गेले. तर काहीच बघू शकता, आज आहे मस्तपैकी मंचुरियन. इकडे आज चायनीज आयटम आहे बघा. इकडे राईस ठेवले मस्त असा. इकडे मंचुरियन बनवतात, थोड्या वेळाने सूप बनवतील. सूप बी आहे ना? सूप आहे. सूपची पण तयारी चालू आहे. आणि मस्त जेवण असते यांच्या हातचा. जेवायला पण मजा येते. सूपची इथे तयारी चालू आहे अशी. अरे यार साईराम. तर फायनली पालखी आलेली आहे मस्तपैकी. इकडे बघा जागा जिंकायची तयारी चालू झालेली आहे प्रत्येकाची. साईराम, पहिला पालखी येऊ द्या, पालखी येऊ द्या. भजन कुठे आहे? या खारी गावाची शान साईंची पालखी फायनली पालखी आली आणि इकडे पोरांची बघा काय धावपल. एकच धावपल, आपली बॅग शोधायची ना जागा जिंकायची. बघू शकता स्वतः रीलवाला सुद्धा बॅग बघायला आले. अरे बॅगच नाही भेटत आहे. तू कशाला थांबलेला एवढे सर? मी बॅगच घ्यायला आलेलो सगळ्यात आधी. रीलचा हाच फायदा, सगळ्यात आधी बॅग घ्यायला भेटतं त्याच्यामध्ये. कुठे भेटलं बॅग घ्यायचं? कुठे माझ्या मित्रांची बॅग घेतली, मी मित्रांची जागा लावली, आता तिथेच मी ऍडजस्ट होणार आहे. इथं आता गाण्यांची मेहफिल होणार आहे, म्हणजे साईबाबाच्या गाणी वगैरे बोलणार आहेत. तर आपला DJ प्रतेश माऊली DJ खारेगाव. ऑर्डर द्यायची असेल तर देऊ शकता मस्त असे. आणि एकविरा डेकोरेशन पण आहे त्यांचा. दो हा
गडकिल्ल्याच्या दगडावर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर रयतेसाठी प्राण भिडले आपल्या नगड्या छातीवर हो प्राणपणाने लढले मावले भरोसा त्या राजावर राजावर माझ्या देवाचं नाव गात दे गडकिल्ल्याच्या दगडावर आठवणीचे मनोमनात भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर कडू बोटला पाणी पाहिजे असं काय असं काय होता धन्यवाद मस्त पण मी नव्हतोच इथे मी आता आलोय काहीच बघू शकता मस्त इकडे चार्जिंगला अशा कोणत्या मंडळाला आहे का नक्की कमेंट करून सांगा आपल्याच मंडळामध्ये एवढं सर्व काही भेटतं खाणं पिणं सर्व टाइम टू टाइम तरी पण यांना बोलू का आता पुढे नको जाऊन द्यायला सोडून द्या एवढी मोठी जागा आहे एवढी मोठी जागा आहे तरी आतमध्ये लावायला लागतं तुम्हाला त्या साईडला पण जागा आहे दोन्ही बाजूला चार्जिंग बघ किती जेवला का रे तू नाही जेवला ना मग जा जेवून घे संपला ना तर मग बोलू नको जेवण आलो आम्ही हॉटेलला पराठे खाल्ले उपवास आहे मग पराठे का घाले आले बोलत पराठे उपवासाचे पराठे उपवासाचे पराठे साबुदाणे पराठे खाल्ले काहीच ते आपले गाण्याची महफिल आणि भजन मंडळी बोलू आपण बोलू तर ते आता जेवायला बसतात मस्तपैकी आणि सर्व मंडळी बघा आज आरामात शांत मध्ये झोपतील आज कारण की उद्याचा आपला शेवटचा दिवस असणार आहे म्हणजे उद्या एकच दिवस चालायचं आपल्याला बघू शकताय बघा साईराम याने बघा भाईने काय केलंय फुल मालिक चालले तर काहीच पोचलो मस्त आहे की माझ्या जागेवर इथं आपली बॅग आहे कोण झोपले इथं बाई दिसतंय सर्व झोपलेत काही जाग्यात काही कामं असेल हे बघा पूर्ण जेवढी पण साई पदयात्रे आहेत ना तेवढे सर्व झोपल्या आणि बघा कशी घोरतात डेंजर एकदम तर चला आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब बाजूला घोरतात तेच बोलवतं ना तर बघू शकता किती घोरतात जाम डेंजर इकडे आवाज येते बाजूलाच घोरतायत डेंजर एकदम जागा तर आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉग मध्ये चला बाय बाय